12वीचा एक किस्सा सांगतो, तुमच्या लक्षात येईल. जसं सरांनी सांगितलं ना 11वी सायन्स वगैरे, जिद्द कुठतरी निर्माण करायला शिकलो पाहिजे आपण. 40% मार्कातला माणूस, वडिलांना वाटलं की याने डॉक्टरच व्हायला पाहिजे, इंजिनियर व्हायला पाहिजे, सायन्समध्ये टाकलं. 11वीचं पूर्ण वर्ष गेलं, मला काहीच येत नव्हतं, काहीच कळत, सगळं इंग्रजीतून होतं ते, कारण बाउंड्रीवर पास झालं तो 35 मार्क घेऊन. 40% मध्ये किती पडले असेल तुम्हाला अंदाज लागू शकतो ना. आणि मला कॉमर्सला द्यायचं असं कॉलेजमध्ये चर्चा होती, आणि त्याने सहज सायन्स शिकवणाऱ्या एका मॅडमनी बोर्डावर काहीतरी लिहिलं होतं, मला निश्चित आठवत नाही, पण आज थोडीशी बुद्धी वाढल्यामुळे माझ्या लक्षात येतं की असं काहीतरी असावं. CH2SO4 असं काहीतरी लिहिलं होतं. आणि मला असा प्रश्न विचारला की विजयकुमार, व्हॉट इज द नेम ऑफ दिस कंपाऊंड, असा काहीतरी प्रश्न असावा. मी उभा राहिलो आणि म्हटलं, माय नेम इज विजयकुमार फड. तुम्ही हसलात, तसं वर्ग हसला. मॅडमला खूप राग आला, मला काढून टाकलं, सांगितलं की कॉमर्समध्ये जा. कॉमर्सचे सर घेत नव्हते, 60च मुलाला ॲडमिशन होतं. 61व्या नंबरवर मला ॲडमिशन देण्यात आलं. खूप वाईट परिस्थिती, सगळे हसायच्या वर्गात गेले की 61वा विद्यार्थी. त्यांनी लगेच तिथे परीक्षा घेतली, 4 दिवसातच परीक्षा सारख्या चालू असायच्या. OC, ऑर्गनायझेशन ऑफ कॉमर्स, आणि सगळ्यांचे पेपर दिले त्यांनी. 20 पैकी 15-14 मार्क, आणि माझा पेपर हातात धरला. आणि एवढा अपमान केला आपल्या वर्गामध्ये, असे होणार आले, तसे होणार आले, चंद्रावर जाणार आहेत, सूर्यावर जाणार आहेत, आता त्यांनी पृथ्वी मिळवली म्हणजे 0. मला खूप वाईट वाटलं, मला लाज वाटली की आपण काय आहोत, बाकीचे मिळू शकतात, मला काय मिळवता येत नाहीत. माझ्यात झालेला बदल सांगतो मी तुम्हाला. एवढा अभ्यास केला. अकाउंटची परीक्षा घेतली, एंट्रन्स, 12वीचा फॉर्म अलाउड करायचा का नाही करायचा यासाठी सगळ्या 61 मुलांची परीक्षा घेतली. 16 नंबरची एक विद्यार्थिनी अतिशय हुशार होती वर्गामध्ये, सगळ्यांना मार्क देण्यात आले. मला 16 नंबरचा पेपर आला. मी लगेच म्हटलं, सर हा माझा पेपर नाही, 73 मार्क पडलेत. गबस म्हणे, बघून लिहिला असेल. गप बोलूच दिलं नाही, खाली बसवून टाकलं. 16 नंबरचा पेपर, ती वर्गात सर्वात हुशार विद्यार्थिनी होती अकाउंटच्या पेपरला. तिचं कौतुक गेलं, आणि ते हातात त्यांच्या पेपर धरला एक शेवटचा. म्हणे 60 लोकांचे पेपर दिले विद्यार्थ्यांचे, आता 61वा माझ्या पेपर माझ्या हातामध्ये आहे. आपल्या वर्गात असे होणार आहेत की आपल्या कॉलेजचं नाव करतील, फलानं करतील. टाळ्या वर्गामध्ये. 93 मार्क होते त्या अकाउंटच्या पेपरला. तो पेपर जेव्हा त्या मुलीला देण्यात आला तेव्हा ती म्हणाली, सर हा माझा पेपर नाही. तेव्हा मी उठून म्हटलं, सर तो माझा पेपर आहे. त्यांना अपमान सहन नाही झाला. इतका वेळा आपण असं बोललो ना, आता तर याचा पेपर निघाला. मी हातात पेपर घेतला. मला म्हणे, कुणाचं बघून लिहिलास? यश मिळालं की आपोआप बुद्धी सुचते, चांगले मार्ग सुचतात, उत्तरं चांगली येतात. मी पटकन म्हणालो, सर बघून लिहायला कुणालाच 93 नाहीत ना, कुणाचे बघून लिहिणार आहे मी. हेतू काय सांगण्याचा? फक्त स्वतःकडे बघा, तुलना स्वतःशी करा. खूप सुंदर आहे जीवन, अतिशय सुंदर आहे. या सौंदर्याला सजवायचंय, तुम्हाला फुलवायचंय. ऊस डोंगा परी रस नव्हे डोंगा, काय भुलला शिवरली रंगा. बाह्यांगाकडे बघू नका. भारी कपडे पाहिजेत, फुल पाहिजे, केशर पाहिजे, अशी साडी, असे ब्लाऊज, तसे कपडे, जीन पॅन्ट शर्ट. अरे जे असेल ते घाला हो. सुगंधीतून बाहेर पडला पाहिजे. जेव्हा मी बाहेरून आलो ना, तेव्हा कुठे 2 मुलं, 2 मुली एका कोपऱ्यात, गाडीच्या आडवं मागं पुढं, बरेच काही दिसत होते मला. बरेच काही लोक दिसत होते. कोण होते बाहेर? मुलं मुली. काय गप्पा करत होते? अभ्यासाच्या करत होते, कशाच्या करत होते मला माहिती नाही. मध्ये इतकं सुंदर चालू आहे, इतकं छान देवाणघेवाण चालू आहे विचाराची, निर्माण होण्याची, आणि बाहेर मात्र ते चालू आहे. मला माऊलींची ओवी आठवली. का कमलकंदा आणि दरदोरी, नांदणूक एकेची घरी, परागू शेवी जे भरमरी, एरू चिखलू चिवरे. कमळाचं फूल आहे, सुंदर अतिशय. त्याच्या खाली चिखल आहे, त्या चिखलामध्ये बेडूक आहे, त्या चिखलात बसलाय, आणि बाहेरून भ्रमर येतो आणि त्या कमळावर बसतो, सुगंध घेतो. कळलं मला काय म्हणायचं ते? तुम्ही इथं बसून सुगंध घेताय आणि ते चिखलामध्ये रुतलेत बाहेर. म्हणजे जर आपल्याला इतक्या चांगल्या क्षेत्रात येऊन जर कळत नसेल काय घ्या, उठून जातात लगेच. थोडासा कंटा, अरे बाथरूम आहे का नैसर्गिक कॉलेज जाऊन परत ये ना. नाही आता बोर होऊ लागलं, बसलो 2 तास.
अधिकारी काय बदलू लागलेत, व्याख्याते बदलू लागलेत. व्याख्याते बदलण्यासाठीच आहेत, तू बदलू नको. कारण तुझ्यासाठी चाललंय हे सगळं. येणारी माणसं तुझ्यासाठी आलेत, तुला देण्यासाठी आलेत, तू घेण्यासाठी आलायस. तुझा जर पदर फाटला तर टाकणारा माणूस कशात टाकणार आहे? मग तुझा पदर फाटू देऊ नको. मिळवायचं आहे ना तर कुणाकुणी मिळव. हळूच विचारतात पोर एकमेकाला, हे IAS आहे का IPS आहे? अरे तुला काय करायचं आहे IAS आणि IPS वरून? देतंय ना चांगलं, घेऊन टाक. कोण देतोय, कोण देतोय त्यापेक्षा काय देतोय ते बघ. कोण देतोय त्यापेक्षा काय देतोय. जर पचण्यासारखं असेल, निर्माण होण्यासारखं असेल, घेण्यासारखं असेल तर कुणाकडूनही घे. कुणाकडूनही घे. कारण निर्माण व्हायचंय ना तर घ्यायला शिकलं पाहिजे. परत महाभारतात जाऊया आपण. एकलव्याला सर्वश्रेष्ठ धनुर्धर व्हायचं होतं. एकलव्याला सर्वश्रेष्ठ धनुर्धर व्हायचं होतं म्हणून गुरु द्रोणाचार्याकडे गेला. पण काही अटी शर्तीमध्ये बसला नाही म्हणून त्याला सांगितलं की तुला नाही बसता येणार, तुला नाही घेता येणार आमच्याकडे. त्याला थोडंसं वाईट वाटलं, पण जिद्द नाही सोडली त्याने. तो म्हणला की नाही, मला सर्वश्रेष्ठ धनुर्धर व्हायचंच आहे. तुम्ही शिकवत नसाल म्हणून काय झालं? जंगलात गेला. हात काढू का बाजूला? करंट उतरायचं, वाजू लागलं म्हणून म्हणलं. स्वतःला सांभाळलं पाहिजे. हो असं कसं? आप भला तो जग भला. हम है तो आप है, हम नाही तो क्या मजा है बाकी मी. कळलं ना? म्हणून आपण निर्माण व्हायचं, बघायचं. वाजलं की बाजूला व्हायचं. नको रे बाबा इथं जायचं नाही आपण. कारण वाजलं की आपलं वाजू लागल्यास मजा नाही ना. तडतड चिडचिड करणाऱ्या गोष्टीपासून, वाजणाऱ्या गोष्टीपासून आपोआप दूर व्हायचं. नाही तर त्याच्याबरोबर आपलंही वाजून जातं. वाजू द्यायचं नाही. आपणाला वाजवायचं आहे, आपणाला वाजवायचं आहे, आपणाला गाजवायचं आहे. म्हणून आपलं कोणी वाजवू नये, आपण आपलं स्वतःचं वाजवू. असो. तो जंगलात गेला आणि काय केलं त्याने? श्री गुरुचेनी नावे माती का डोंगरी जयापाशी होती, तेने कोळीये त्रिजगती एकवद केली, असं ज्ञानेश्वर माऊली म्हणतात. त्या कोळ्याच्या मुलानं डोंगरामध्ये श्री गुरुचेनी नावे माती, गुरु द्रोणाचार्याचं नाव घेतलं आणि त्या मातीचा पुतळा उभा केला. का डोंगरी जयापाशी होती, त्या डोंगरात होता. तेने कोळीये त्रिजगती, त्या कोळ्याच्या मुलाने त्रैलोक्यामध्ये, केवळ पृथ्वी तलावर नाही, त्रैलोक्यामध्ये, स्वर्ग आकाश पाताळ पृथ्वी या सगळ्यामध्ये नाव लौकिक केलं. कुणाकडून शिकला? तर त्या पुतळ्याकडून शिकला. त्या पुतळ्याचा गुरुदेव असा बाण मारू का, गुरुदेव तसा बाण मारू का. आम्ही काय करतो? आरशासमोर उभा राहतो. कशी दिसतंय, कसा दिसतो, हे अरे पुतळ्यात बघ, त्या पुस्तकात बघ कसा दिसतोस तू. ते तुझं सौंदर्य कसं फुलतंय त्या पुस्तकात बघ, त्या डायरीत बघ, त्या वहीत बघ. आगे लिख पीछे दे, भूल पडे तो कागद से ले. आठवल्याबरोबर लिहून काढ पटकन. विसरलास की पटकन त्या कागदाकडे बघ, त्या पुतळ्याकडे बघ, त्या डायरीकडे बघ, त्या वहीकडे बघ. तुला मिळेल ना. जर पुतळ्याकडून शिकू शकतो तर चालत्या बोलत्या माणसाकडून आपण शिकू शकत नाही का? हो, शिकावं ना. नाही शिकता येत ना. बसा बसा रे, गर्दा करू नका, उठा, जाऊ नका, थांबा. अरे ते बाहेर गेलेला मध्ये बोलवा. कशासाठी? जाऊ दे ना, गेलं तर गेलं. त्यानं जाण्यासाठी चाल असेल तर त्याला आपण काय करणार आहोत? माझी मैत्रीण अभ्यास करत नाही. आम्हाला आला पत्र, आता त्या प्रेरणामध्ये तुम्ही वाचत असाल. सर आम्ही तिघी मैत्रिणी अभ्यास करतो, तो दोघी पुढे गेला, तर माझं मनच लागत नाही. अरे दोघी पुढे गेला तर त्याच्यापेक्षा एक पाऊल आणखी जास्त टाक ना. त्या जर समजा तहसीलदार झाल्यास तू डेप्टी कलेक्टर हो, तिचे पुढे जा, म्हणजे ते मागं पडतील आपोआप. तसा नाही विचार कर. एकीनं पत्र पाठवलं, म्हणजे फोनवर मेसेज टाकला, काय की सर आता माझ्या मैत्रिणीचं लग्न झालंय, तर मी काय करू? आता मी काय सांगू? ती अभ्यास सोडून देते. नका विचारू काही पण, कारण काय तुमचाही वेळ चाला, आमचाही वेळ चाला. विचारा तर असं विचारा की खरोखर तुमच्या पदरात किती टाकून घेण्यासारखं आहे. आपल्या मार्गावरच नाही, आपल्याला नदीचं पाणीच प्यायचं नाही एखाद्या, तर ते खारट आहे का, आंबट आहे का, गोड आहे का, भरली आहे का, काय देणे घेणे आपल्याला. असू जा कोरडी का असेल, आपल्याला काही देणं घेणंच नाही त्याच्याशी. आपल्याला ज्याच्याशी देणं घेणं तेवढंच आपण बघूया ना. फार विचित्र प्रश्न, फक्त तारुण्याभोवतीचे प्रश्न असतात विचारलेले. तुला गुंतूच नको म्हणून सांगितले ना, तिकडे फिरूच नको म्हणून सांगितलं ना, या क्षणाला निर्णय घेऊन टाक ना. बिलकुल बंद. नाही म्हणजे नाही, बघणार नाही, हसणार नाही, खेळणार नाही, काही देणं घेणं नाही. तेवढ्यापुरतं बघून निसटून जाऊ बाजूला आपला आपण. कारण आपल्याला पुढे जायचं आहे ना. आता जर त्यानं किंवा तिनं जर तुम्हाला धरून उभं केलं तर पळणार कसे हो तुम्ही? स्पर्धा आहे ना. या स्पर्धेत पळायचं, रोज पळायचं पुढे, रोज 2 पावलं पुढे जायचं. तिथे थांबून नाही चालणार, फार लांब जायचं, फार
सशासारखं पळायचं, कुठतर झोपायचं. हे कासव बिचारा रात्रंदिवस चलून चलून पुढे जातो. म्हणून आपण म्हणतो ना, हे आमच्या बरोबरच होतं, कसं पास झालं माहिती नाही, मी एवढा अभ्यास करून आम्ही मागं पडलो. कसं पास झालं? सोपं आहे का? करावं लागतं ना. एक व्याख्यात आता बोलता बोलता म्हणाला की लग्गा वगैरे लागत नाही. बरोबर आहे त्यांचं म्हणणं, लग्गा लागत नाही. पण माझं थोडंसं उलटं गणित आहे. लग्गा लागतो बरं का MPSCला. UPSCला लग्गा लागतो. कुणाचा लागतो? स्वतःचा लागतो. एक उदाहरण मी तुम्हाला सांगतो. एक राजा होता. त्याला हरळीवर फिरण्यासाठी बाहेर जायचं होतं. गार्डनमध्ये गेले प्रधानासोबत. हरळीवर फिरायचा आनंद घ्यायचा म्हणलं की पायामध्ये चप्पल बूट घालता येत नाही. मस्त फिरत होते, त्यांना खडा टोचला. हरळीवर फिरून आनंद घ्यायचा. खडा टोचल्याबरोबर ते प्रधानाला म्हणाले, अरे उद्यापासून गालीचे अंतरून टाक, मला याच्यावर फिरायचं आहे, म्हणजे खडे टोचणार नाही. त्या प्रधानाला आश्चर्य वाटलं, अरे हरळीवर फिरायचं गालीच्या अंतरल्यास मजा कुठली मिळणार? त्याच्या घरातही फिरता येतं. दुसऱ्या दिवशी फिरायला गेले तर गालीचे कुठेच अंतरलेले नव्हते. राजाला थोडा राग आला. ते म्हणे, तुला काय सांगितलं होतं गालीच्या अंतराला? ते पाठीमागचे हात पुढे केले प्रधानाने आणि सांगितलं, राजेसाहेब हे बूट पायात घाला, जोडे चप्पल दोन्ही हातात होते, हे पायात घाला, आता कुठेही फिरा म्हणे तुम्ही, गालीच्या अंतराची गरज नाही, तुमच्या पायाला खडा टोचणारच नाही, काटा टोचणारच नाही. अगदी त्याप्रमाणे अभ्यासाचे जोडे पांघरा ना तुम्ही, कष्टाचे जोडे पांघरा ना, आयुष्यात कधीच अपेक्षेचा काटा तुम्हाला टोचणार नाही. कळलं उदाहरण तुम्हाला? मला काय सांगायचं होतं ते, हे जर पांघरलं तर अपयशाचे काठे कुठेच टोचणार नाही, यशच आपल्याला दिसेल. पण ते पांघरता आलं पाहिजे ना. अर्थात लग्गा कशाचा लावायचा आपल्याला? आपल्या कष्टाचा लग्गा लावायचा आहे, आपल्या अभ्यासाचा लावायचा आहे, आपल्या परिश्रमाचा लग्गा लावायचा आहे. आणि हा जर लग्गा तुम्ही लावलात ना तर वेगळा लग्गा लावायची गरजच पडत नाही. लगेबाजी नसतेच कुठे. लगेबाजी असते कोणाशी? आपली आपल्याशी असते, आणि असावी. खूप सुंदर आहे. असं थोडं थोडं जमा करा. CWA असताना, कॉस्ट अँड वर्क्स अकाउंटंटला असताना, PPCE प्रोडक्शन प्रोडक्टिव्ह कॉस्ट इफेक्टिव्हनेस नावाचा एक विषय होता. इंजिनिअरिंग आधीच तर बाउंड्रीवर पास झालेला 10वी-12वीला इंग्रजीमध्ये मी 11वीतून हाकलून दिलेलं माझं नाव सांगितल्यामुळं. एवढा अवघड माणूस मी, तर 100 मार्काचा तो पेपर होता. 282 पेजेसचं पुस्तक होतं ते. मी तुम्हाला अभिमानानं सांगेन, 3 महिन्यामध्ये 282 पानं जशाच तशी पाठ करून टाकली, जशाच तशी मुखोद्गतच. आजही भरपूर आठवतं मला त्याच्यातलं. 100 पैकी 83 मार्क पडले. आणि त्यावेळेस 87-88ला 251 रुपयाचं बक्षीस मिळालं. 251 म्हणजे प्रचंड. 6 महिने जगलो त्याच्यावर मी, 6 महिने त्या 251 रुपये. रेल्वेमध्ये केळी विकल्या, आंबे विकले, लिंबोळ्या विकल्या, तळ्यावर कामं केली, खोदली, काही पण केलं जीवनामध्ये. नाही हार मानली. म्हणजे फार मोठा झाला अशातला भाग नाही. मी तुम्हाला मोठा व्हा म्हणणारच नाही. अजिबात तुम्हाला मोठं होण्याची माझी शुभेच्छा असणार नाही. कारण मला खात्री आहे सगळी मोठी माणसं चांगली असतीलच असं नव्हे, पण सगळी चांगली माणसं खऱ्या अर्थाने मोठ्याने चांगली असतात. म्हणून मी तुम्हाला म्हणेन की तुम्ही चांगलं व्हा, चांगलं व्हा, छोट्या पदावर जा, हरकत नाही, पण इतकं चांगलं व्हा की कोणी म्हटलं पाहिजे, अरे वा फलाण्या बापाचा आईवडिलांचा मुलगा दिसतोय, फलाण्या आईवडिलांची मुलगी दिसते. काही म्हणू द्या ना, चांगुलपणापटी आपलं वलय निर्माण व्हावं. मोठेपणे कधीतरी संपत असतं, चांगुलपण संपत नसतं, चांगुलपण सातत्याने वाढत जातं. म्हणून आपल्या देशामध्ये मोठीत मोठी माणसं जन्मली, त्यांच्या जयंत्या पुण्यतिथी आपल्याला पाठ नसतात. आपल्या बापाची पुण्यतिथी जयंती आपल्याला पाठ नसते, पण चांगल्या महाराज साधू संतांची, देशनेत्यांची जयंती पुण्यतिथी आपल्याला पाठ असते. याचा अर्थ असा आहे की आपल्याला चांगलं व्हायचं आहे. चांगलं कुठून होतं? स्वतःच्या अभ्यासातून होतं, आपल्या कर्मातून. कर्म म्हणजे कर्तव्य, त्याच्यातून निर्माण होत आहे. त्या निर्माण व्हायचं, निर्माण होण्यासाठीच आहे. गेलेल्या आयुष्यात वेळ परत येत नाही, म्हणून प्रत्येक सेकंदाचं गणित करायचं आहे. या क्षणाला ठरवून टाकायचं आहे. नो टपरी टापरी, पाणीपुरी भजे फिजे काय असं योगायोगानं आणून द्यावे असेल तर ठीक आहे. खास तेवढ्यासाठी कुठून जायची गरज नाही. 7-8 घंटे बसले की बरेच पोरं म्हणतात, लय बोर झाला, 8 तास बसला तर जरा फिरून येतो. अरे बोर व्हायला काय त्याच्यामध्ये? 18 तास अभ्यास केले ना आम्ही. 8 दिवस घराच्या बाहेर नाही गेलो ना. 8 दिवस जायची गरजच नाही. बाहेर गेला असेल कुठलं तर नवीन ते तुझ्या डोक्यामध्ये भरलं, मनामध्ये कधी खूळ बसलं की पुन्हा तुला तुझ्या मार्गावर यायला, मूळ मुद्द्यावर अभ्यासाच्या ठिकाणी यायला बराच वेळ लागतो. 20 लाखाची गाडी आहे, खूप सुंदर आहे, चांगली गाडी आहे, पण सुईत जरी त्याला छिद्र पडलं, पंक्चर झाली तर रोडवर नाही थांबू देत लोक. म्हणजे कडेला लावा तुमची गाडी, बाकीच्याला रस्ता सोडा. 20 लाखाची गाडी सुईत छिद्र पडलं तर रस्त्याच्या कडेला नेऊन लावावी लागते. बरोबर आहे ना? आपल्या गाडीला किती छिद्र पडतात हो?
ती दिसली करो, तो दिसला का, फलाणे सर असं म्हणले, फलाणे मॅडम तसं केल्या, आम्ही इकडे गेलो तिकडे. किती भूक पाडून घेता हो तुमच्या गाडीला. हे पंक्चर कोण काढणार आहे? त्या गाडीचं पंक्चर 10-20 रुपये तरी निघतं. हे पडलेलं तुमचं पंक्चर 10-20 रुपयानं सुद्धा निघत नाही, म्हणून पंक्चरच होऊ द्यायची नाही आपली गाडी. आणि मुंबईला राहिलं, पुण्याला राहिलं, मग घडतात. हा तर हे तर डोक्यातूनच काढून टाकायचं. कुठूनही करता येतं. आजकाल इंटरनेटवर म्हणा, पुस्तकाच्या माध्यमातून म्हणा, घरापर्यंत पोहोचलंय. अभ्यास कसा करू विचारायची गरज नाहीये. तू ठरव, आपोआप बघत चल. 10-5 जुन्या प्रश्नपत्रिका काढ, त्या प्रश्नाचे उत्तर शोध. आपण काय करतो, पहिल्या प्रश्नाचं उत्तर आलं, दुसऱ्याचं नाही आलं की तिसऱ्याकडे जातो. दुसऱ्याचं शोध ना. जोपर्यंत दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर तुला सापडत नाही तोपर्यंत समाधानी होऊच नकोस. कारण त्या प्रश्नाचं उत्तर दुसऱ्याला विचारू नको, तू शोध. त्या एका प्रश्नाचं उत्तर शोधण्यामध्ये शेकडो प्रश्न डोळ्याखालून जातात. तोपर्यंत तो अभ्यास होतो. आणि तेवढं डोक्यात ठेवायचं. पुस्तक हातात घेतलं, 100 पानाचं पुस्तक असू दे, तास 1.5 तासामध्ये संपवून टाकू. पेन्सिल सोबत ठेवायची, रबर आपल्यासोबत ठेवायचं. जो अवघड वाटला, जो कठीण प्रश्न वाटला, त्याला फक्त टिक करायची, बाकी सोपं फटफट वाचत पुढे चालायचं. जे महत्वपूर्ण वाटलं त्याला अंडरलाईन करायची, ज्याचा विसर पडतो असं वाटलं त्याला अंडरलाईन करायची. आणि जेव्हा रिव्हिजन करू तेव्हा फक्त पेन्सिलनं टिक मार्क केलेले वाचून काढायचे. पुन्हा त्यातलं पाठ झालं की पुन्हा ते पेन्सिलचं टिक मार्क केलेलं खोडरबंदी उडून टाकायचं. आणि 8-15 दिवसांतर पुन्हा एकदा पूर्ण वाचून काढायचं. आजही पुस्तक हातात तेच दिसतं. 15 दिवसांनी पाहिलं की पुन्हा तेच पुस्तक हातात दिसतं. काय वाचू लागलो. अरे किती वर्ष वाचतील रे बाबा एक पुस्तक. कारण धरलं बुडातून की शेवटपर्यंत पळत जातो आपण. त्याच्यामध्ये सोपंही जातं आणि अवघडही जातं. करू नये. काही टॅक्ट आपण ठरवायच्या, काही लिंक आपण लावायच्या की मला असं नाही असं करायचं, तसं नाही तसं करायचं आहे. आणखी एक उदाहरण तुम्हाला सांगतो. मला आठवतं चांगलं की तुमच्याकडे प्रचंड आस लावून बसलो होतो आम्ही. आमच्या तासभरानं काही तुमचं ध्येय साध्य होईल असं जरी तुम्हाला वाटत नसलं तर त्या तासभराची किंमत मी तुम्हाला सांगतो काय आहे ते. एखाद्या लिटरभर दूध आहे, एखाद्या लिटरभर दूध आहे, त्याला जर तापवून किती दिवस तापवणार? 1, 2, 3 दिवस. 4थ्या दिवशी खाऊन पण फाटायला सुरू होतं का, नासायला सुरू होतं का नाही ते. मग काय करावं लागतं, त्याला तापवून थोडंसं थंड केल्यानंतर फक्त 2 थेंब, 1 थेंब इर्जन त्याच्यामध्ये टाकावं लागतं. 1 थेंब, 2 थेंब, 1 लिटरमध्ये हजारो थेंबामध्ये 1ला 2 थेंब. मग त्याचं दही होतं. बरोबर आहे. मग त्याला घुसळा, त्याचं ताक आणि लोण्याला गरम करा, उकळून काढा, सुंदर तूप, मग वर्षभर ठेवा, नासत नाही. किती थेंबाचा परिणाम आहे हा? 1ला 2 थेंबाचा. मग आम्ही 1ला 2 तासच बोलू ना, हजारो तास तुम्हाला मिळालं ना. आता लोणी करणं तुमचं काम आहे. आम्ही 2 थेंबापुरतं तुम्हाला टच केलं. कळलं का तुम्हाला? म्हणून याला असं समजू नका की रात्रदिवस आमचं दूध येणे तापवित राहावं. आम्ही जर तापवलं तर कधी दिवशी नासेल ते. म्हणून फक्त स्पर्श करून घ्या, मिळवून घ्या आणि पुढे सरकत राहा. एक वारकरी दिंडीला निघाला. त्यावेळेस जायचं म्हणलं की यायला 7-8 दिवस लागायचे, कारण पायी जावं लागायचं, गाड्या घोडी व्यवस्था नव्हती. त्याने घरामध्ये इकडे पाहिलं काही आहे का, घरामध्ये मांजर कुत्रं वगैरे असेल तर बाहेर हाकला. त्याला काही दिसलं नाही. त्याने घराला दार लावलं, कोंडी लावली आणि बाहेर निघाला. पण त्या घरामध्ये एक मांजर बसलं होतं लपून. एक शिंक होतं. शिंक माहिती आहे ना तुम्हाला, असं लोंबकळतं असतं ते. त्या शिंकावर एक गोळा होता, पांढरा शुभ्र गोळा. त्या मांजराला असं वाटलं की हा लोण्याचा गोळा आहे. आता मालक बाहेर गेला, मी हा लोण्याचा गोळा खाऊन टाकेन. आणि त्या मांजराने उड्या मारायला सुरुवात केली, पण त्याला तो गोळा पोहोचेच ना. असे 8 दिवस गेले. 8 दिवस गेले असे. आणि 8 दिवसानंतर वारकरी परत आला. याने उडी मारायची, खाली बसायचं, उडी मारायची, खाली बसायचं. दार काढलं. दार काढल्यावर हवा येते. हवा आली आणि ते झोका हल्ला आणि ते गोळा खाली पडला. खाली पडल्याबरोबर या मांजराने त्या वारकऱ्याची भीती नाही बाळगली, कारण त्याचं ध्येय होतं. 8 दिवस सारखं बघत होता तिकडे. पटकन उडी मारली तो लोण्याचा गोळा खाण्यासाठी. उडी मारल्यावर त्याच्या लक्षात आलं, अरे हा लोण्याचा नव्हे, हा रुवाचा, कापसाचा गोळा आहे. अशा संपल्या आणि त्या ठिकाणीच तो देह ठेवला, मरून गेला. तुमचे मायबाप तुम्हाला लोण्याचा गोळा म्हणून पाहू लागलेत. माझा लोण्याचा गोळा, माझी लोण्याचा गोळा. आज ना उद्या अधिकारी होणार आहे, कर्मचारी होणार आहे, कुठं नोकरीला लागणार आहे. तुपाचा गोळा आहे, लोण्याचा गोळा आहे. आणि जेव्हा त्यांना कळेल एजबार झाल्यानंतर की अरे हा तर लोण्याचा नव्हे, हा रुवाचा गोळा आहे, कापसाचा गोळा निघाला,
तर त्या मांजरासारखं मरणार नाहीत प्रत्यक्षात, पण मेल्याच्या वरची त्यांची अवस्था होईल. आणि याला कारणीभूत तुम्ही असाल, याला कारणीभूत तुम्ही असाल. याचा अर्थ काय माहिती आहे की तुम्ही कुठं कमी पडताय. कमी पडू नका. केल्याला काहीच वाया जात नाही, काहीच वाया जात नाही. नाही नोकरी लागली एवढे प्रयत्न करून तरी वाईट तरी वाटणार नाही की मी प्रयत्नच नाही केला. बिना प्रयत्नाचं जर अपयश आलं तर पचवणं सुद्धा कठीण जातं. म्हणून कष्ट करून बघा. मिळालेलं ज्ञान कुठेच वाया जात नाही. कुठलंही कामी कशाला ना कशाला उपयोगात आणता येतं. जीवनामध्ये पायावर उभा राहता येतं. आत्मविश्वास वाढतो, एकाग्रता वाढू शकते. ज्ञानेश्वर माऊली असं म्हणतात, तरी अवधान ऐकले दिजे मग सर्व सुखाशी पात्र होईजे, हे प्रतिज्ञोत्तर माझे उघड आहे का. प्रतिज्ञापत्र केलंय 725 वर्षापूर्वी ज्ञानेश्वर माऊलीने. काय म्हणतात, मी वचनपूर्वक सांगतो, शब्देवर सांगतो की तुम्ही जर अवधान दिला, अवधान म्हणजे लक्ष, पक्षाचा डावा डोळा म्हणजे डावाच डोळा, डीवायसपी म्हणजे डीवायसपीच, डेप्टी कलेक्टर म्हणजे डेप्टी, होणार म्हणजे होणार, मिळवणार म्हणजे मिळवणार, माझा जन्मसिद्ध हक्क आहे, हे तुम्हालाही म्हणता आलं पाहिजे. काय म्हणाले, तरी अवधान ऐकले दिजे मग सर्व सुखाशी पात्र होईजे. जर एकाग्रता वाढली तर 100% सर्व सुख तुम्हाला मिळेल. आणि पुढे माऊली असं म्हणतात, हे प्रतिज्ञोत्तर माझे उघड आहे का. हे अरे उघडपणे आहे का सर्वजण, हे मी तुम्हाला शब्देवर सांगतो की जर तुम्ही एकाग्र बुद्धीनं जर अभ्यास केला तर तुम्हाला पाहिजे ते यश मिळेल. मग एकाग्रता भंग पाहू देऊ नका. ह्या एकाग्रतेमध्ये नको त्या गोष्टी शिरूच देऊ नका. कितीही प्रिय असेल, कितीही जवळचा असेल, कितीही जवळची असेल, आणि जर आपल्या अभ्यासामध्ये व्यत्यय येणार असेल तर नको त्याची मैत्री. माय बापे जरी सर्पिन की बोका, तेने सवे सुखा न पवे बाळ, असं जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात. माय आणि बाप जर सर्पिन किंवा बोका असतील तर लेकरू उदयाला येत नाही. कारण बोका असेल तर त्या पिल्ल्याला मारून खातं, सर्पिन असेल तर ते अंडे खाते पोटचे सुद्धा. म्हणून म्हणाले की जर तुझ्या यशामध्ये, तुझ्या कार्यामध्ये, तुझ्या ध्येयामध्ये तुझे मायबाप जरी अडथळा झाले तर त्याच्यापासून दूर हो, त्यांच्याजवळ राहू नको. मग बाकीच्यांचा तर विषयच नाही ना. हो, जर साक्षात मायबापापासून दूर व्हायचं आपल्याला ध्येयासाठी, म्हणजे सगळ्याचे मायबाप असं असतात नाहीत, क्वचितच एखादा दारू पिऊन असेल, धिंगाणा घालत असेल, आईचं त्याचं जमत नसेल, रात्रंदिवस भांडणं तंटे होत असतील, आणि तिथं जर आपला अभ्यास होत नसेल तर अलगदपणे कुठेतरी शिरावा, बाजूला अभ्यास करावा, कष्ट करावीत स्वतःच्या पायावर एवढ्यासाठी. क्वचितच एखाद्याला असा प्रसंग येऊ शकतो. सांगण्याचा हेतू असा आहे की प्रसंगानुरूप आपल्याला अडथळा करणारा कोणी जरी असलं, किती रक्ताचा नातेवाईक असला, किती प्रिय असला, तर बेशक त्याच्यापासून बाजूला जावं. कारण हा मोह, ह्या घटना काही वेळेपुरत्या आहेत. आज तूही बेरोजगार आहेस, तीही बेरोजगार आहे. कुठल्या तर मायबापाची संपत्ती बघायची, प्रेम करायचे, कुठं पळून जायचं, अभ्यास निघून गेला, अरे वर्ष 2 वर्षानंतर मग काय खाणार आहेस, कुठल्या पायावर उभं राहणार आहेस, कशा इच्छा पूर्ण करणार आहेस. म्हणून पहिल्या प्रथम अभ्यास, ध्येय ठरवून द्यायचे, पक्क ठरवायचे आहे. कारण आपण पाहिलं, केल्याने होत आहे रे, ते आधी केलेची पाहिजे, आधी केले पाहिजे. 100% होत आहे जर करायचं ठरवतं. पर्वत सुद्धा पोखरले जातात, मोठ्या मोठ्या घटना मुठीत आणता येतात. आणलं, याला इतिहास साक्षी आहे. चाणक्य मालिका तुम्ही पाहिली असेल. काय म्हणले, हे जोपर्यंत हे राज्य हटवणार नाही, या राजाला हटवणार नाही, तोपर्यंत शेंडीला गाठ बांधणार नाही. काय होतं हो त्यांच्याकडे, काहीच नव्हतं, फक्त आत्मबल होतं, प्रचंड आत्मबल. म्हणून आपलं आत्मबल पक्क करा. त्या आत्मबलाला आयुष्यात तडा जाऊ देऊ नका. आत्मबल गेलं की सगळंच गेलं. म्हणून चुकूनही आत्मबलाला कमजोर होऊ द्यायचं नाही. आणि आत्मबलाला कमजोर होऊ द्यायचं का परिपक्व करायचं, हे आपल्या हातात आहे, तुमच्या हातात आहे. तुझं आहे, तुझं पाशी, तरी तू जागा चुकलाशी, अजिबात जागा चुकायची नाही. 100% आमच्याजवळ आहे. जीवन खूप सुंदर आहे आणि सौंदर्याला फुलवणं तुमच्या हातात आहे. आणि मला खात्री आहे की तुम्ही फुलवण्याचा प्रयत्न कराल. मी BComचा रिझल्ट झाल्यानंतर एकदा विद्यापीठामध्ये गेलो होतो, औरंगाबादला, उदगीरून आलो होतो. अतिशय परिस्थिती बरीकीची होती. तेव्हा मला कन्सेशन मिळत होतं यायला जायला. बीडच्या पुढे बस गेली, मांजरसुंबा म्हणून एक गाव आहे, तिथे बस उभी राहिली. गाव नव्हतं, छोटासा फाटा होता. कंडक्टर ड्रायव्हरांनी लोक उतरले, त्या हॉटेलमध्ये गेले. मिरची भजे होते त्या हॉटेलमध्ये. माझी परिस्थिती अतिशय बारीकीची होती. मला खूप आवडायचे, पण मी खाऊ शकत नव्हतो कारण माझ्याकडे पैसेच नव्हते. त्या कंडक्टर ड्रायव्हरने 2-2 प्लेट खाल्ल्या आणि बिल दिलं नाही. बिल दिलं नाही त्यांनी आणि गाडीत बसले. मला राहवलं नाही, पण बिल कसं काय दिलं नाही याने 2-2 प्लेट खाऊन. म्हणून त्या कंडक्टरच्या बाजूला गेलो, विचारलं, काका ते पाटोद्याचे आहेत उदगीरमध्ये, आणि माझ्या पाहुण्यातलेच निघाले नंतर ते कंडक्टर. मी त्यांना विचारलं, काका तुम्ही बिल का नाही दिलं. ते म्हणे, आम्ही गाडी उभी केल्यामुळं ग्राहक उतरतात, बसमधले लोक उतरतात, त्यांचं ग्राहक होतं दुकानदाराचं, हॉटेलवाल्याचं, त्याच्यामुळे आम्हाला फुकट खायला मिळतं. तेव्हा मला वाटलं की आपल्याला कंडक्टरच व्हायचं आहे आता. माझा दोष नव्हता हा, त्या परिस्थितीचा दोष होता, माझ्या मनस्थितीचा दोष होता. पुन्हा जेव्हा BComला मी फर्स्ट आलो
तेव्हा खंडेगावे सरांनी लिहिलेलं 10 रुपयाचं अकाउंटचं पुस्तक भेट मला तहसीलदारांच्या हातून मिळालं. उदगीरला तहसीलदार गुट्टे साहेब तहसीलदार होते उदगीरला. ते आले त्या गाडीमध्ये बसून, त्या गाडीतला रुबाब तहसीलदाराचा, तो गाड, ते उतरणं, लोकांनी त्यांचं स्वागत करणं. आणि मी विद्यार्थी होतो, मला पहिल्यांदा असं वाटलं काय रुबाब आहे तहसीलदारांचा, वा आपण तहसीलदार झालं पाहिजे. पुढे अगोदर कंडक्टर व्हावं वाटलं, नंतर तहसीलदार व्हावं वाटलं. आणि त्यांच्या हातून पुस्तक घेत असताना एकाने ब्लॅक व्हाईट फोटो काढला आणि 8 दिवसानंतर मला शोधत आला, हे फोटो घे, 2 रुपये देच मला. मी म्हणलं नको, माझ्याकडे 2 रुपये नव्हतेच. ते म्हणे तुझा फोटो काढलाय, घेच. जिद्द करून त्यांनी मला दिला. मी 2 रुपये देऊन तो फोटो घेतला आणि त्याला सारखं बघत राहिलो की मला याच्यासारखं व्हायचंय, मला याच्यासारखं व्हायचंय. तिकडे बघून प्रेरणा मिळत होती मला त्या फोटोतून. आणि सुदैवानं डेप्टी कलेक्टर झालो, टॉपर आलो, नांदेडला रुजू व्हायला गेलो. आणि ज्यांच्या हातावर रुजू व्हायचं होतं, RDC म्हणतात त्याला, त्यांचा बोर्ड बाहेर होता, त्याच्यावर नाव लिहिलं होतं भगवान गुट्टे. जे तहसीलदार होते उदगीरला, ते तेव्हा तिथं RDC झाले होते. कधी औरंगाबादला गेला तर गुट्टे सरांना विचारा की हे खरं आहे का म्हणून. आपल्या जीवनात घटना घडू शकतात. मी चिठ्ठी दिली, आत गेलो रुजू व्हायला आणि त्यांना फोटो दाखवला. सर हा तुमच्यासोबत काढलेला फोटो. अरे कोण आहे रे तू? म्हणे काय, कसं काय आला? म्हणलं सर मी डेप्टी कलेक्टर आहे आणि तुमच्या तहसीलदारच्या फोटोकडे बघून मला तहसीलदार व्हावं वाटत होतं. तुमचा फोटो बघून बघून मी डायरेक्ट डेप्टी कलेक्टर झालो. त्यांनी उठून गळ्याला लावून घेतलं. मित्र हो, माझ्याकडे बघून बघून जर तुम्हाला डायरेक्ट डेप्टी कमिशनर व्हावं वाटलं आणि तुम्ही जर कमिशनर सारखे IAS झालात डायरेक्ट, तर मला इथं आल्याचा खूप आनंद होईल. तुमच्या जीवनाच्या आनंदामध्ये, आईवडिलाच्या, पालकांच्या, नातेवाईकाच्या, समाजाच्या आणि देशाच्या आनंदामध्ये आपण भर घालण्यासाठी आनंदाचं पाऊल आनंदाने उचलावं आणि आनंदी व्हावं, याच्यासाठी आपल्याला आनंदपूर्वक शुभेच्छा. धन्यवाद. थँक्यू.